आजही प्रश्न जिवंत आहे. कवयित्री तेजश्री ननवरे, अहिल्यानगरमधून. कवितेचं नाव आहे आजही प्रश्न जिवंत आहे. म्हणे स्त्री चंद्रावर गेली म्हणून सगळ्यांची पहाट झाली का? प्रत्येक स्त्रीच्या वाट्याला खरंच समानतेची वाट आली का? जे दिसतं तेच सत्य नसतं, हे वास्तव अजूनही जिवंत आहे. न्याय मिळाल्याच्या गजरामागे तिचं दुःख आजही शांत आहे. आम्ही तर असं काही पाहिलंच नाही, इतकंच उत्तर दिलं जातं. आम्ही तर असं काही पाहिलंच नाही, इतकंच उत्तर दिलं जातं. आणि तिच्या आयुष्याचं सत्य एका वाक्यात मिटवलं जातं. जखमा दिसल्या नाहीत म्हणून वेदना खोट्या ठरत नसतात. जखमा दिसल्या नाहीत म्हणून वेदना खोट्या ठरत नसतात. काही अश्रू असेही असतात जे डोळ्यातच सुकत असतात. एकाच घरात जन्म होतो, एकाच मायेची ऊब मिळते. एकाच घरात जन्म होतो, एकाच मायेची ऊब मिळते. पण विश्वासाची वेळ आली की वाट मात्र वेगळी निघते. घराचं नाव, घराचा मान पुढे नेण्याचा अधिकार त्यालाच दिला जातो. आणि ती कितीही सक्षम असली तरी तिचा क्रम नेहमीच नंतर येतो. घरात जन्म दोघांचा, पण प्रतिष्ठा तिच्याच गळ्यात अडकवली जाते. आणि घराच्या मानाची जबाबदारीही तिच्याच खांद्यावर टाकली जाते. तो स्वतःच्या मनाने जगला तर त्याच्या धाडसाला दाद दिली जाते. ती स्वतःच्या मनाने जगली तर तिच्या संस्कारांची चौकशी केली जाते. समाज म्हणतो सगळं बदललंय. समाज म्हणतो सगळं बदललंय, पण विचारांचे दरवाजे अजूनही अर्धवट उघडे आहेत. कायद्यांनी दिलेले हक्क कागदावर चमकत असले तरी मनातले भेद अजूनही तितकेच खोल रुजले आहेत. स्त्रीच्या यशावर टाळ्यांचा गजर केला जातो, पण तिच्या मतांवर मात्र संशय घेतला जातो. सन्मानांच्या भाषणांनी चौक भरून जातात. सन्मानांच्या भाषणांनी चौक भरून जातात आणि तिच्या स्वातंत्र्यावरचे प्रश्न तसेच उभे राहतात. समजा तू म्हणतोस समानतेची पहाट झाली. समजा तू म्हणतोस समानतेची पहाट झाली, मग तिच्या प्रत्येक निर्णयाला परवानगी का लागली? जर खरोखरच भेद मिटले असतील तुझ्या दारी, जर खरोखरच भेद मिटले असतील तुझ्या दारी, तर तिच्या पावलांना अजूनही मोजमाप का लावली जातात सारी? म्हणे स्त्रीला न्याय मिळालाय, आत्ता तक्रारीचं कारण नाही. म्हणे स्त्रीला न्याय मिळालाय, आत्ता तक्रारीचं कारण नाही. मग एकाच कृतीला सन्मान आणि कलंक ठरवणारा हा दुटप्पीपणा तरी काय आहे? स्त्री चंद्रावर पोहोचली याचा अभिमान मलाही आहे. स्त्री चंद्रावर पोहोचली याचा अभिमान मलाही आहे. पण गावची वेस न पाहिलेल्या स्त्रीचं वास्तव तितकंच जिवंत आहे. कारण प्रगतीची मोजणी काही मोजक्या यशांनी होत नसते. ती शेवटच्या स्त्रीच्या आयुष्यात बदल घडला की खरी ठरते. म्हणून आजही प्रश्न माझा जिवंत आहे. म्हणून आजही प्रश्न माझा जिवंत आहे. स्त्रीला कमी लेखलं जात नाही म्हणणाऱ्या समाजा, मग तिच्यावर विश्वास ठेवताना तुझा हात का थरथरतो? स्त्रीला कमी लेखलं जात नाही म्हणणाऱ्या समाजा, मग तिच्यावर विश्वास ठेवताना तुझा हात का थरथरतो? कवयित्री तेजश्री ननवरे,